हॅलो एव्हरीवन. तर आपण बघणार आहोत मिओसिस. ओके, तर मिओसिस फर्स्टला म्हणतात फर्स्ट मिओटिक डिव्हिजन असे म्हणतात. तर फर्स्ट फेज आहे प्रोफेस फर्स्ट. ओके, तर हे मिओसिसमध्ये काय केलं जातं, सेलचं डिव्हिजन केलं जातं. ओके, आणि त्याच्यामध्ये जे क्रोमोझोमल नंबर जे आहे तिथं रेड्यूस केलं जातं. ओके, रेड्यूस म्हणजे काय, हाफ केलं जातं. म्हणजे हाफ क्रोमोझोम कुठं केलं जातं, मिओसिसमध्ये केलं जातं. ओके, तर फर्स्ट आहे प्रोफेस फर्स्ट. द क्रोमोझोम कंडेन्स अँड बिकम विजिबल. क्रोमोझोमचं काय केलं जातं, कंडेन्स केलं जातं आणि विजिबल म्हणजे दिसतं व्यवस्थित. नेक्स्ट काय, प्रोफेस फर्स्टमध्ये काय, होमोलोगस क्रोमोझोम. होमोलोगस म्हणजे सेम क्रोमोझोम तिथं दिसतात. ओके, म्हणजे विजिबल आहे ते. नेक्स्ट काय, क्रॉसिंग ओव्हर. तर क्रॉसिंग ओव्हरमध्ये काय, द क्रोमॅटिड अँड होमोलॉगस क्रोमोझोम एक्सचेंज द सेगमेंट इन्क्रीज द जेनेटिक डायव्हर्सिटी. ओके, तर क्रॉसिंग ओव्हरमध्ये काय, जेनेटिक डायव्हर्सिटी आहे तिथं. ओके, जेनेटिक डायव्हर्सिटी काय केलं जातं, इन्क्रीज केलं जातं. नेक्स्ट आहे स्पिंडल फायबर आहे तिथं. स्पिंडल फायबरचा फॉर्म होतं कशामध्ये, प्रोफेस फर्स्टमध्ये. ओके, तर नेक्स्ट काय, मेटाफेज फर्स्ट. मेटाफेज फर्स्टमध्ये काय आहे, टेट्राड्स अलाइन ॲट द मेटाफेज प्लेट्स. ओके, तर मेटाफेजमध्ये काय, एका लाईनमध्ये क्रोमोझोम्स प्रेझेंट राहणे, तर त्याला म्हणतात मेटाफेज म्हणतात. ओके, द क्रोमोझोम इज अ टेट्राइड अटॅच टू द स्पिंडल फायबर द ऑपोजिट पोल्स ऑफ द सेल. ओके, आपण इमेज बघूया. ओके, तर सगळ्यात पहिलं काय, प्रोफेस फर्स्टमध्ये क्रोमोझोम्स आहेत आणि स्पिंडल फायबर इथं काय केलं जातं, फॉर्म केलं जातं. नेक्स्ट काय आहे, मेटाफेज. मेटाफेजमध्ये काय, एका लाईनमध्ये एका लाईनमध्ये क्रोमोझोम्स येत आहेत, त्याला म्हणतात मेटाफेज फर्स्ट. नेक्स्ट आहे ॲनाफेज. ॲनाफेज फर्स्टमध्ये काय, ॲनाफेज फर्स्टमध्ये जे क्रोमोझोम्स आहेत, ओके, तर क्रोमोझोम्स काय केलं जातं, टुवर्ड्स द पोलकडे अट्रॅक्ट केलं जातं. ओके, नेक्स्ट काय, टिलोफेज फर्स्ट. तर टिलोफेज फर्स्टमध्ये काय काय होत आहे, तिथं क्रोमोझोम्स वेगवेगळे झालेले आहेत आणि सेपरेट होत आहेत. ओके, तो सेपरेट होत आहेत. आणि सायटोकायनेसिस म्हणजे काय आहे, सायटोकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. ओके, तर हा सायटोप्लाझम एकच आहे. ओके, एक सायटोप्लाझम आहे आणि इथं काय झालेलं आहे, डिफरंट झालेलं आहे. हे डिफरंट आणि हे डिफरंट, मग त्याला म्हणतात सायटोकायनेसिस. ओके, तर थर्ड बघूया आपण ॲनाफेज. तर ॲनाफेजमध्ये काय, होमोलोगस क्रोमोझोममध्ये काय केलेलं जातं, क्रोमोझोम अपोजिट पोलकडे काय केलं जातं, अट्रॅक्ट केलं जातं. आणि ह्यामध्ये काय, टू सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. ओके, नेक्स्ट काय आहे, टिलोफेज फर्स्ट. टिलोफेज फर्स्टमध्ये काय आहे, न्यूक्लियर एन्व्हॉल्प मे बी रिफॉर्म अराउंड देम. ओके, म्हणजे टिलोफेज फर्स्टमध्ये काय, सेलचं डिव्हिजन होतं आणि टू सेपरेट डिव्हिजन होतात, सेल डिव्हिजन होतात, त्याला म्हणतात सायटोकायनेसिस. रिझल्टिंग द टू हॅप्लॉइड सेल्स इन द ओरिजिनल नंबर ऑफ द क्रोमोझोम बट इट द कन्सिस्ट ऑफ द सिस्टर क्रोमॅटिड. ओके, म्हणजे वेगळे होतात. ओके, तर हे तरी इमेज आपण बघितलेलंच आहे आता. ओके, तर मिओसिस फर्स्ट झालं. आता हे काय आहे, मिओसिस सेकंड आहे. तर मिओसिस सेकंडला काय म्हणतात, सेकंड फेज ऑफ मिओसिस असे म्हणतात. आणि ह्यामध्ये काय केलेलं आहे, हॅप्लॉइड सेलचं डिप्लॉइड वन्समध्ये केलं आहे. फॉर एक्झाम्पल प्रोफेस फर्स्टमध्ये काय होतात, की क्रोमोझोम कंडेन्स अँड द न्यूक्लियर एन्व्हॉल्प ब्रेक डाऊन अँड सेंट्रिवल्स मूव्ह द ऑपोजिट पोल्स अँड द स्पिंडल फायबर बिगिन टू फॉर्म. ओके, तर स्पिंडल फायबर सगळ्यात पहिलं स्टार्ट कुठं होतं, प्रोफेसमध्ये होतं, की ते प्रोफेस सेकंडमध्ये पण आहे, फर्स्टमध्ये पण सेम आहे. ओके, नेक्स्ट काय आहे, मेटाफेज सेकंड. तर मेटाफेज सेकंडमध्ये काय आहे, जे क्रोमोझोम्स आहे कुठे येतात, इक्वेटोरियल प्लेटमध्ये येतात आणि स्पिंडल फायबर तर अटॅच राहणार सेंट्रोमियरला, तर ह्याला म्हणतात मेटाफेज सेकंड. थर्ड आहे ॲनाफेज सेकंड. ॲनाफेज सेकंडमध्ये काय आहे, की सेंट्रोमियर स्प्लिट होतात आणि क्रोमॅटिड अपार्ट फ्रॉम द अपोजिट पोल ऑफ द सेल. ओके, तर म्हणजे ॲनाफेज सेकंडमध्ये काय होणार, की क्रोमोझोम्स आहेत की पोलकडे ऑपोजिट अट्रॅक्ट होणार. ओके, त्याला म्हणतात ॲनाफेज सेकंड. फोर्थ काय आहे, टिलोफेज सेकंड. तर टिलोफेज सेकंडमध्ये काय, द क्रोमॅटिन रिच द पोल, द न्यूक्लियर एन्व्हॉल्प रिफॉर्म अराउंड द सेट ऑफ द क्रोमोझोम अँड देन बिगन द डिवाइड. ओके, तर टिलोफेजमध्ये आताच आपण बघितलेलं आहे, की टिलोफेज सेकंडमध्ये काय होतात, की दोन सेपरेट जे सेल डिव्हिजन होतात तिथं. ओके, नेक्स्ट सायटोकायनेसिसमध्ये काय होणार, सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतात. फॉर एक्झाम्पल इथं बघूया आपण प्रोफेज सेकंड. ओके, तर प्रोफेज सेकंडमध्ये जे आहेत ना क्रोमोझोम आहेत, तर क्रोमोझोममध्ये काय आहेत, स्पिंडल फायबर फॉर्म होतात. मेटाफेज सेकंडमध्ये काय होत आहे, क्रोमोझोम्स काय एका लाईनमध्ये येत आहेत. ओके, नेक्स्ट ॲनाफेज सेकंडमध्ये काय, हे काय स्पिंडल पोल आहे, ह्या पोलकडे काय होतं, ते क्रोमोझोम काय केलं जातं, ऑपोजिट डायरेक्शनला अट्रॅक्ट केलं जातं.
नेक्स्ट आहे टिलोफेज सेकंड. टिलोफेज सेकंडमध्ये काय सेपरेट होतात. ओके, सेलचं डिव्हिजन झालेलं आहे, दोन्ही सेपरेट झालेले आहेत. डॉटर टू सिस्टर क्रोमेटिड हे सेपरेट झालेले आहेत. नेक्स्ट काय सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिसमध्ये काय झालेलं आहे, सायटोप्लाझमचं काय झालेलं आहे, डिव्हिजन झालेलं आहे, त्याला म्हणतात सायटोकायनेसिस. ओके, सायटोप्लाझम वेगवेगळं झालेलं आहे, तर त्याला म्हणतात सायटोकायनेसिस. ओके, तर आपण मिओसिसचे इम्पॉर्टन्स बघूया. म्हणजे मिओसिस कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तर फर्स्ट आहे जेनेटिक व्हॅरिएशन. ओके, जेनेटिक व्हॅरिएशनमध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल मिओसिसमध्ये काय केलं जातं, जेनेटिक डायव्हर्सिटी येते. ओके, जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल बघूया आपण डॉग. ओके, तर डॉगमध्ये पण काय खूप सारे व्हरायटी आहेत. ओके, तर डॉगमध्ये खूप सारे व्हरायटी आहेत. अजून काऊमध्ये पण खूप सारे व्हरायटी आहेत. ओके, तर हे कशासाठी झालेलं आहे, हे मिओसिसमुळे झालेलं आहे. ओके, तर डिफरंट झालेले आहेत, म्हणजे डिफरंट व्हरायटी आहेत. ओके, काऊमध्ये पण खूप सारे व्हरायटी आहेत. ओके, काऊमध्ये आहे, डॉगमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंगमध्ये पण काही मिओसिसच आहे. सगळेच लोक डिफरंट आहेत. ओके, फक्त 99% जे आहे ते DNA सेम आहे, पण स्टील जेनेटिक व्हॅरिएशनमुळं मे बी 0.1%मुळे सगळ्यांचं जे स्वभाव आहे तर सगळ्यात डिफरंट झालेलं आहे. ओके, म्हणजे काय जेनेटिक मेकअप आहे. जेनेटिक मेकअप म्हणजे काय, जेनेटिक व्हॅरिएशन झालेलं आहे, बिकॉज तिथं काय झालेलं आहे, मिओसिसमुळे झालेलं आहे. नेक्स्ट काय आहे, रिडक्शन ऑफ द क्रोमोझोमल नंबर. ओके, it reduces the chromosomes the number by the half and creating the haploid gametes, the sperm and egg, and this ensures that the one fertilizer occur when the zygote is formed and diploid number of the chromosomes. ओके, तर ह्यामध्ये काय केलं जातं, फॉर एक्झाम्पल मेल आणि फिमेल. तर सगळ्यात पहिले ह्युमन बिंगमध्ये क्रोमोझोम्स किती आहेत, क्रोमोझोम्स 46 क्रोमोझोम्स अँड 23 पेअर आहेत. ओके, तर सगळ्यात पहिलं मेलमध्ये स्पर्म आहे आणि फिमेलमध्ये काही यग्स आहे. मग त्याच्यानंतर झायगोट फॉर्म होतं. तर झायगोट फॉर्म झाल्यानंतर काय होतं, जे डिप्लॉईड नंबर ऑफ क्रोमोझोम्स तयार होतात. ओके, आणि ते झाल्यानंतर जे आहे जेव्हा आफ्टर प्रेग्नन्सी, आफ्टर बर्थ, ओके, आफ्टर द बर्थ झाल्यानंतर काय होतं, की ज्या मुलामध्ये या मुलीमध्ये, ओके, त्याच्यामध्ये काय रिडक्शन होतं. रिडक्शन म्हणजे काय, 46 क्रोमोझोम फादरचे आणि 46 मदरचे, आणि जे बाळामध्ये जे आहे किती येणार, 46 क्रोमोझोम्स येणार आणि 23 पेअर येणार. म्हणजे याचं काय केलं हे जे काय केलं जातं, इथं मिओसिस केलं जातं. मिओसिस म्हणजे काय, रिडक्शन केलं जातं. क्रोमोझोमला काय केलं जातं, रिडक्शन केलेलं आहे. त्याच्यामुळं मुलामध्ये किती येणार, 46 क्रोमोझोम आणि 23 पेअर असणार. ओके, इथं जास्त नाही होणार आहे, कारण तिथं काय केलं जातं, मिओसिस म्हणजे रिडक्शन ऑफ द क्रोमोझोम्स नंबर इथं केलं जातं. ओके, तर नेक्स्ट काय, फॉर्मेशन ऑफ द गॅमेट. यस, तर हे जे आहे सेक्स्युअल रिप्रोडक्शनमुळेच होतं हे सगळ्यात पहिलं, आणि विदाउट द मिओसिस सेक्स्युअल रिप्रोडक्शन वुड बी नॉट पॉसिबल. ओके, तर यस, फॉर्मेशन ऑफ द गॅमेट. फॉर्मेशन ऑफ द गॅमेटमध्ये काय होतं, मिओसिस प्रोसेस होणार, म्हणजे गॅमेट प्रोड्यूस होणार. ओके, फॉर एक्झाम्पल काऊ. ओके, तर काऊ या डॉग, तर डॉगचे जे डॉगचे जे पिल्ले आहेत, तर पिल्ले जे आहेत सेम राहणार. सेम म्हणजे काय, डिफरंटच राहणार. ते पण व्हरायटी डिफरंट राहणार, त्याच्यामध्ये पण कलर वगैरे डिफरंट येऊ शकतो. कलर आहे, हेअर्स आहे, त्याच्यामुळे चेंजेस येऊ शकतात. नेक्स्ट आहे जेनेटिक कन्सिस्टन्सी. ओके, तर जेनेटिक कन्सिस्टन्सी म्हणजे काय, जेनेटिक स्टेबिलिटी अक्रॉस द जनरेशन बाय द एन्श्योर द ऑफस्प्रिंग हॅव द कन्सिस्टन्स द नंबर ऑफ द क्रोमोझोम स्टील द जेनेटिक व्हॅरिएशन. ओके, तर जेनेटिक व्हॅरिएशन होणार सगळ्यात पहिलं. येस, खूप सारे स्पेसिस वेगवेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल डॉगमध्ये डॉगमध्ये पण खूपच आहेत, कॅटमध्ये पण खूप सारे व्हरायटी आहेत. ओके, तर म्हणजे काय, जेनेटिक आहे. जेनेटिकली काय कलर्स आहेत. फॉर एक्झाम्पल पॅरेंट आणि ऑफस्प्रिंगमध्ये सेम आहेत. म्हणजे सेम म्हणजे काय, व्हरायटी. ओके, कॅरेक्टरिस्टिक सेम आहेत. फॉर एक्झाम्पल आईवडिलांचे केसाचे हेअर्स असतील, कर्ली हेअर असतील, तर मुलांमध्ये पण कर्ली हेअर्स होणार. ओके, फॉर एक्झाम्पल फादर जर त्यांचे हाईट जास्त आहे, तर मुलांचं पण हाईट वाढू शकतात. ओके, तर म्हणजे हे काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स काय केलं जातं, ऑफस्प्रिंगमध्ये पण काय केलं जातं, कॅरेक्टरिस्टिक्स ट्रान्समिट होतात. ओके, तर फर्स्ट बघूया आपण मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. ओके, तर आता आपण बघितलेलंच आहे, इंटरफेज आहे, प्रोफेज आहे, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज फर्स्ट आणि सायटोकायनेसिस. ओके, तर हे फर्स्ट आहे. हे सेकंड काय, मिओसिस सेकंडमध्ये. ओके, प्रोफेज सेकंड आहे, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड, टिलोफेज सेकंड अँड सायटोकायनेसिस सेकंड. ओके, तर हे आपलं झालेलं आहे.
ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. डिफरन्शिएशन बघूया आपण मायटोसिस आणि मिओसिस. तर मायटोसिस कुठं होतं? एक तर सोमॅटिक सेलमध्ये होतं. ओके, सोमॅटिक सेल आणि जर्म सेलमध्ये. आणि मिओसिस कुठं होतं? जर्म सेलमध्ये. ओके, जर्म सेलमध्ये मिओसिस कुठे केलं जातं? जर्म सेलमध्ये केलं जातं. ओके, म्हणजे ह्युमन बीइंगमध्ये किती आहेत? 23 पेअर आहेत. 23 पेअर ऑफ द क्रोमोझोम आहे. 22 क्रोमोझोम्स काय आहेत? ॲटोसोमस आहे. आणि 1 जे पेअर ऑफ द क्रोमोझोम जे आहे त्याला म्हणतात सेक्स क्रोमोझोम. तर ते मिओसिस तिथं होतं. ओके. नेक्स्ट काय मायटोसिस कुठं होतं? सेल डिव्हिजन इक्विटोरियलमध्ये होणार. आणि मिओसिसमध्ये काय रिडक्शन ऑफ द सेल डिव्हिजन. रिडक्शन म्हणजे काय आहे की हाफ. ओके, हाफ होणे म्हणजे क्रोमोझोम्स वगैरे तिथं काय केलं जातं? हाफ केलं जातं. नेक्स्ट काय 2 डॉटर सेल प्रोड्यूस. ओके, मायटोसिसमध्ये काय 2 डॉटर सेल्स प्रोड्यूस होतात. आणि मिओसिसमध्ये काय केलं जातं? 4 डॉटर सेल प्रोड्यूस होतात. नेक्स्ट आहे डॉटर सेल हॅव द सेम जेनेटिक कॉन्स्टिट्युअन्सी ऑज अ पॅरेंट सेल. ओके, तर हे सेम टू सेम राहणार. ओके, मायटोसिसमध्ये काय केलं जातं? जे नेक्स्ट जनरेशनमध्ये पण काय होणार? सेम टू सेम राहणार. पॅरेंट अँड ऑफस्प्रिंगमध्ये सेम टू सेम राहणार. फॉर एक्झाम्पल अमिबा, फॉर एक्झाम्पल पॅरामिशियम. तर त्यामध्ये पण बायनरी डिव्हिजन वगैरे झालं की ते जे सेम टू सेम राहणार. ओके, पॅरेंट सेल आणि डॉटर सेल एक काय राहणार? सेम टू सेम राहणार. आणि मिओसिसमध्ये जेनेटिक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये काय होणार? डिफरंट राहणार. ओके, पॅरेंट पॅरेंट सेल आणि डॉटर सेलमध्ये काय राहणार? इथं डिफरंट राहणार. नेक्स्ट आहे मायटोसिसमध्ये बोथ द होमोलोगस क्रोमोझोम आर प्रेझेंट इन द डॉटर सेल. ओके, तर मायटोसिसमध्ये जे आहे होमोलोगस क्रोमोझोम कुठं आहे? डॉटर सेलमध्ये प्रेझेंट आहे. आणि मिओसिसमध्ये काय आहे? डॉटर सेल कंटेन द 1 क्रोमोझोम ऑफ द ईच ऑफ द होमोलोगस पेअर. ओके, तर यामध्ये काय 1 क्रोमोझोम काय आहे? होमोलोगस पेअर आहे. सो थँक्यू. आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे.